एका बाजूला आपण पाहिलं तर टीम डॉल्फिन आणि त्यांच्या विपक्ष श्री माऊली 11 एक्स्ट्रा प्लेयर अवेलेबल नाही आहे. प्लीज अंपायर आपण सुद्धा ताकीद द्या, कारण नंतर आपल्याला मग प्लेयर्स अवॉर्ड काढण्यासाठी खूप गफलत होणार आहे, कारण प्लेयर्सची नावं आमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचत नाही आहेत. क्षितिज चषक 2026 रणसंग्राम तुम्ही पाहता. श्री माऊली 11 एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, तुमचे एक एक्स्ट्रा प्लेयर. मंथनला इंट्रोड्यूस केलं गेलं. जलद गतीचा गोलंदाज आहे मंथनचा सुद्धा आपण विचार केला. अगदी लहान वयामध्ये मंथनने मुंबईमधल्या विविध स्पर्धा गाजवल्यात. वयाने जरी लहान असला तरी त्याची कीर्ती सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठी राहिली. या विविध स्पर्धेमध्ये त्याच्या वेगवेगळ्या रील्स आपण व्हायरल होताना पाहिल्यात. एक जलद गतीचा गोलंदाज आहे, परंतु तेवढाच चांगला कंट्रोल त्याच्याकडे आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. व्हाईट बॉलने सुरुवात झाली श्री माऊली 11 आणि त्यांच्या विपक्ष टीम डॉल्फिन पाहायला मिळते. ट्राय केलाय समोरच्या दिशेने, इनटू द गॅप, कर्टनला भेदलाय. क्षितिज चषकाला नतमस्तक होणारा चौकार. 4 सिक्सर आहे. षटकार येतवा, कारण समोर डायरेक्ट कर्टनला धडकतोय चेंडू. षटकारा षटकारा समोर कर्टनला धडकलाय चेंडू. आतापर्यंत 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आजच्या रजनीमध्ये. एक हर्ष पांचाल मोक्यावरती आलेला तो षटकार, आणि इथे मात्र सुरुवातीलाच तो षटकार आला. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. या सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल 8 धावींवरती 8 रन्स ऑन द कार्ड. समोरच्या दिशेने पंच केलाय. केदार चेंडू खाली आला आणि चुकी करणार नाही. विकेट गॉन. गोल्डन डकचा शिकार होतो. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करताना सरळ केदारच्या हातामध्ये तो झोईल सोपवला गेला. असं वाटलं की काय बॅटर प्रॅक्टिस देतोय कॅचिंगची. न्यू बॅटर अतुलला इंट्रोड्यूस केलं गेला. टीम डॉल्फिन स्पेशलाइज जर्सी आपण त्यांच्या पाहतो. आणि या स्पर्धेमध्ये एकतर व्हाईट अँड व्हाईट कंपल्सरी, किंवा जर तुमच्या टीमची युनिक सिंपल जर्सी असेल तर तुम्ही ती परिधान करू शकता. पाला चेंडू आदवतोय मंथन. बॉलवरती सरसावेल तिथपर्यंत एक धाव कंप्लीट होती. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांच्या सानिध्याखाली एक भलं मोठं आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. नुकताच नवनिर्वाचित नगरसेवक जरी असले तरी मागच्या अनेक वर्षापासून त्यांनी समाज कल्याण केलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बॉलवरती पोहोचतोय. डॉट बॉल येईल. 9 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल अजून येणं बाकी आहे. नेक्स्ट मॅच साठी MM बॉईज वीरा आणि त्यांच्या विपक्ष घारटनपाडा आई माऊली. MM बॉईज विरार आणि त्यांच्या विपक्ष घारटनपाडा आई माऊली. रेडी राहायचं टॉस साठी. टप्पापर्यंत चेंडू आतमध्ये आला. रनआउटची संधी. फेकी खराब आहे. इथे दोन्ही वेळेस वाचलाय बॅटर. मोहे मोहे मुवमेंट पाहायला मिळतोय.
चला, जो प्रेक्षक राजा पडद्याला आपण पाहिलं तर एकदम चिटकून उभा आहे. मला वाटतं मित्रांनो तुमचा पाठीचा गणा ताट आहे. प्लीज थोडंसं त्या कर्टन पासून लांब उभं राहायचं. 9 धावा धावफलकावरती आहेत. डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स. नऊ धावा झाल्यात. करेक्शन आपण करतो. बॉलर्स नेम प्लीज. मयूरला इंट्रोड्यूस केलं गेला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये विखेच्या. चला, टीम डॉन ब्रदर्स कॅप्टन यायचंय. आपल्याला सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपण दाखल झाले. जिंकणं हरणं क्रिकेटचा पार्ट आहे, परंतु ज्या दिवशी तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये एंट्री करताना तेव्हाच तुम्ही विजयी ठरता. तर प्लीज डॉन ब्रदर्स कॅप्टन अवेलेबल असेल तर लगेचच मुख्य मंचावरती यायचं आहे. जुना बॉल पास करा प्लीज व्हॉलेंटियर्स. एक भव्य दिव्य दैदिप्यमान आयोजन नियोजन अंडर द फ्लड लाईट्स. एक मोठी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. लखपती बनण्याची संधी आहे. सन्मान चिन्ह वितरित करण्यात येतं. टीम डॉन ब्रदर्स मयूरने मात्र आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर डॉट बॉल. इथे लेग ब्रेकचा वापर केला. दास सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. मोमेंटो वितरित करण्यात येतं. अजून एक विकेट. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती, आपण मुख्य मंचावरती थोडंसं कॅमेरा फिरवा. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. हाडलक बेनीसर अनेक वर्ष बेनीसरांनी आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी दिली आहेत. क्रिकेट वेडा व्यक्तिमत्व जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे. विकेट डॉट विकेट. रनआउटची संधी. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल 10 वरती आहे. क्रीस 11 मीरा रोड. आपल्याला विनंती आहे की हा लॉट संपला तर लगेचच आपला सुद्धा टॉप 3 क्वालिफिकेशनचा सामना खेळवण्यात येणार आहे. ही महत्वाची सूचना आपण पाहतोय. क्षितिज चषक 20-26 रणसंग्राम आणि एक महत्वाची मॅच सुरू आहे. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. स्विची टप्पा चेंडू आतमध्ये आला. ऑफ ब्रेकचा वापर केला गेला. षटक समाप्त आणि या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम. यावेळेस विकेट. शॉर्ट बॉल नक्कीच होता, परंतु त्या शॉर्ट बॉलवरती पोझिशनवरती येऊ शकले नाहीत. अगोदरच आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट अँड पॅडमध्ये भरपूर जास्त गॅप होता आणि त्याचाच फायदा उचलला गेला.
शैलेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. 2.1 ओव्हर्स नंतर धावफलक 10 वरती. 4 गडी बास झाल्यात. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल का, ही सुद्धा चर्चा आता मैदानाच्या बाहेर सुरू आहे. प्रेक्षक राजा परंतु आपली जागा सोडायला तयार नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे शितिक चषक म्हणजे अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप, दहीसरचा वर्ल्ड कप पाहायला मिळतो. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. धावफलकाचा विचार केला, धावफलक 10 वरती. बॅटरला इथून कोणतीही संधी दिली जात नाही. आईस ब्रेक करावा लागणार आहे, आईस ब्रेक करावा लागणार आहे. एका चौकार ठोकावा लागेल आणि तो आईस ब्रेक केला. प्रिन्स करतोय चुकी. दोन्ही पायांच्या मधून चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत होतोय फरार. 4 धावा मिळणार आहेत. धावांचा विचार केला, धावफलक 14. चौदा 15 धावा धावफलकावरती आहे. त्या सिंगल नंतर चेंडूचा विचार केला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला या मॅच मधून आणि क्षितिज चषकापासून खूप जास्त लांब नेणारा. टीम डॉल्फिनला इथून कमबॅक करावं लागेल. डॉट बॉल येतो. अजून एक डॉट बॉल. म्हणजे या षटकामध्ये सुद्धा धावांचा जर आपण आलेख पाहिला, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च झाल्यात आणि एक महत्वाचा विकेट. 15 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम षटक. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहा. MM बॉयज विरार आणि घारटन पाडा आई माऊली. बॉलर्स नेम प्लीज. अक्षय. अक्षयला इंट्रोड्यूस केलं गेला. फोर टू गो. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स. प्रेक्षक राजा सुद्धा टक लावून या स्पर्धेचा आस्वाद घेतो. नुकताच नवनिर्वाचित झालेले नगरसेवक सन्माननीय आदरणीय मंगेशभाऊ पांगारे सरांच्या सानिध्याखाली एक भलमोठं आयोजन नियोजन क्षितिज चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सातत्याने निरंतर 5 वर्षापासून एक क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. अनेक मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळाली. हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव निश्चितच मिळेल. क्षितिज ग्रुपचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय प्रकाशदादा सुर्वे सर असतील, त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती. नुकताच आजच्या रजनीमध्ये उपमहापौर संजयजी घाडी सरांची उपस्थिती तुम्ही पाहिली. इथे बॉक्स आउटच्या रूपामध्ये आयोजक करते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांच्या मुख्य बॅनरला सलामी देणारा विकेट आहे. बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद. शेवटचा अंतिम बॉल इनिंग मधला. त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेट. म्हणजे धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 इज अ टार्गेट. चला टॉस साठी या लगेचच. टॉस साठी या. MM बॉयज विरार आणि घारटन पाडा आई माऊली. टॉस साठी रिपोर्ट करा प्लीज. टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. MM बॉयज विरार आणि घारटनपाडाची आई माऊली. कॅप्टन प्लीज रिपोर्ट फॉर द टॉस. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे, टॉस कव्हर करायचं आहे आपण.
धन्यवाद यशवंत सर, तुमचा गोड आवाज आम्हाला आज ऐकायला मिळाला. टॉस होतोय. MM बॉईज विरार आणि घरटनपाड्याची आई माऊली या दोन संघामध्ये टॉस होत आहे. विकी कदम यांच्या हस्ते चला निर्णय कळवायचा दोन्ही टीमने. चालू असलेला सामना डॉल्फिन बॉईज फक्त आणि फक्त 20 धावांचा पाठलाग आवश्यकता या ठिकाणी. सिद्धांत स्ट्राईकवर असताना एक धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये धावांचा श्रीगणेश झालेला आहे आणि आई माऊली या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कव्हरच्या दिशेला. गणेश पुन्हा एकदा चांगला टोल आणि चौकार बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा. प्रिन्सच्या बॅटमधून निघालेल्या ह्या 4 धावा. सॉरी विवेक. पुन्हा एकदा तोच बॉल आणि तोच शॉट. जसा काय ॲक्शन रिप्ले होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10. लगातार 3 चौकार या ठिकाणी मारताना फलंदाज कोण आहे? विवेक. फक्त आणि फक्त 20 धावांची गरज असताना डॉल्फिन संघ या सामन्यात काय होत आहे. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईटच्या रूपात. चला पुढील होणारा सामना आई माऊली आणि MM बॉईज विरार दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. गडी बाद. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली विवेकच्या बॅटीतून. सलग 3 चौकार आणि बॅक टू द पवेलियन. बॉक्स आउटच्या रूपात. बॉलिंग मार्कवर बॉलिंग करत असताना अतुल. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम केदार. स्ट्राईकवर. बघूया काय होत आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फक्त आणि एका धावेत समाधान. फक्त 4 धावांची गरज. बघूया चौकार येतोय काय काय झालंय आणि हा जवळपास चौकार होता. फक्त 1 धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये. नो बॉलचा इशारा आणि अशा प्रकारे माऊली संघा या ठिकाणी हार्ड लक डॉल्फिन.